नमस्कार. आरोग्य क्लिक चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी साधे सोपे 10 घरगुती उपाय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि उन्हाळ्यामध्ये शरीराची स्वतःची काळजी नक्की घ्या. उन्हाळा सुरू झाला की शरीरातील उष्णता वाढते, घाम जास्त प्रमाणात येतो, थकवा जाणवतो आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. अशा वेळी योग्य काळजी घेतली नाही तर डिहायड्रेशन, चक्कर येणे यासारख्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आज आपण उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी 10 सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पाणी पिण्याची योग्य सवय लावणे उन्हाळ्यात अत्यंत गरजेचे आहे. शरीरातून घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडते आणि त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी पिणे आणि तसेच दिवसभरात ठराविक अंतराने थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पिणे आणि खूप थंड पाणी टाळणे ही सवय शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास नक्कीच मदत करते. त्यामुळे उन्हाळा सुरू आहे, तुम्ही देखील ही सवय नक्की लावा. दुसरं म्हणजे तर ताकाचा आहारात नक्की समावेश करायचा आहे. ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचन सुधारवणारे नैसर्गिक पेय आहे. दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक घेतल्यास शरीरातील उष्णता कमी होते आणि पोट हलके राहते. ताकामध्ये मीठ आणि जिरे घातल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला मिळतो. तसेच नारळ पाण्याचा वापर वाढवणे. नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइटचे उत्तम स्रोत आहे. त्यामुळे शरीरातील पाणी आणि मीठ याचे संतुलन राखले जाते. नियमितपणे मर्यादित प्रमाणात जर नारळ पाणी घेतले तर शरीराला ताजेतवाना मिळतो आणि थंडावा देखील मिळतो. म्हणून उन्हाळा सुरू आहे, स्वतःची काळजी घ्या आणि आहारामध्ये नारळ पाण्याचा देखील नक्की समावेश करा. त्याचबरोबर काकडी आणि कलिंगड यासारखे पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थाचा आहारामध्ये नक्की समावेश करायचा आहे. हे पदार्थ शरीराला हायड्रेट ठेवतात आणि उष्णता कमी करण्यास मदत करतात. दिवसातून किमान 1 वेळा तरी या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करायचा आहे. त्यामुळे शरीराला खूप मोठा फायदा होऊ शकतो. तसेच लिंबू पाणी पिणे देखील खूप फायदेशीर ठरते. लिंबू पाणी शरीराला ऊर्जा देणारे आणि थकवा कमी करणारे एक पेय आहे. पाण्यात लिंबाचा रस, थोडा मीठ आणि साखर मिसळून तयार केलेले लिंबू पाणी उन्हातून आल्यानंतर घेतल्यास शरीराला लगेच ताजेतवाने वाटू लागते. तसेच योग्य कपड्यांची निवड करणे. उन्हाळ्यात कापसाचे आणि हलके सैल कपडे घालणे अधिक योग्य ठरते. हलक्या रंगाचे कपडे शरीरातील कमी उष्णता शोषतात आणि शरीराला थंड ठेवण्यास नक्कीच मदत करतात. तसेच जास्त घट्ट कपडे घालणे देखील टाळायचे आहे. उन्हाळ्यामध्ये शरीर बाहेरून थंड ठेवण्याची सवय लावायची आहे. दिवसातून 1 ते 2 वेळा आंघोळ करणे, थंड पाण्याने चेहरा आणि हातपाय धुणे यामुळे काय होते तर शरीराचे तापमान नियंत्रणात राहते आणि ताजेपणा देखील टिकून राहतो. आपण बाहेर गेल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर हातपाय धुणे हे देखील खूप गरजेचे आहे आणि शरीराला थंड ठेवणे गरजेचे आहे. उन्हापासून स्वतःचा बचाव करणे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो बाहेर जाणे टाळायचे आहे आणि बाहेर जाण्याची गरज असेल तर डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ वापरणे हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तसेच जास्त प्रमाणात सावलीत राहण्याचा प्रयत्न नक्की करा. उन्हामुळे अनेक त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हामध्ये जाण्याचे शक्यतो टाळायचे आहे. आहारात योग्य बदल करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात तिखट, तेलकट, जड अन्न टाळून हलकं आणि पचायला सोपा आहार घ्यायचा आहे. तसेच फळे, भाज्या आणि दही यांचा देखील आहारामध्ये नक्की समावेश करायचा आहे. त्यामुळे काय होते तर शरीरातील उष्णता कमी राहते आणि पचन व्यवस्थित होते. पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शरीराला दररोज 7 ते 8 तासांची झोप मिळणे आवश्यक आहे. योग्य विश्रांती मिळाल्यानंतर शरीर संतुलित राहते आणि उष्णतेचा त्रास देखील कमी जाणवतो. जर तुम्हाला चक्कर येणे, उलटी होणे, डोके दुखणे किंवा खूप कमजोरी जर जाणवत असेल तर अशा वेळी मात्र दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. कशी वाटली माहिती ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या आरोग्य क्लिक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच आरोग्यविषयक माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.